श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. रविवारी 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. या महाशिवरात्रीच्याच दिवशी ब्रह्मांडातील प्रत्येक शिवलिंगामध्ये शिवतत्वाचा संचार हा होत असतो. महाशिवरात्रीलाच आपल्या पृथ्वीतलावर शिवतत्व हे नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त अधिक प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं आणि म्हणूनच आपण सर्वजण महाशिवरात्रीला व्रत करतो आणि महादेवांची पूजा सेवा करत असतो. महाशिवरात्रीला शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. महाशिवरात्रीला भगवान महादेवांची आवडती आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेकाची. त्याचप्रमाणे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करण्याची होय. भगवान शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत आणि याचा वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख सापडतो. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख संकटे असतातच. याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी, आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावं आणि याचसाठी महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वावर शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करावे. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये या पोथीमध्ये 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरेही आपल्याला मिळतात. शिवलीलामृत या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्या जीवनाचा सार हा आपल्याला मिळतो. भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करावं. तर शिवलीलामृत या ग्रंथातील प्रत्येक अध्याय वाचल्याने आपल्याला त्याचे काय फळ मिळते, या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर यामधला पहिला अध्याय पठण केल्याने आपल्याला सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि आपली सर्व कामे सन्मार्गाने मार्गी लागतात. शिवलीलामृत या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. शिवलीलामृतातील दुसरा अध्याय वाचला असता महादेवांची भक्तीही वाढते, उपासना घडते, महादेवांची कृपा प्राप्त होते आणि पुण्यप्राप्ती होते. तिसऱ्या अध्यायाचे पठण केले असता आपल्या पापांचे क्षालन होऊन आपल्या जीवनाला सन्मार्गाची दिशा मिळते आणि तीर्थयात्रेचा योग हा आपल्याला प्राप्त होतो. चौथ्या अध्यायाचे पठण केल्याने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त आपल्याला होते, आपल्यावर येणारी आपत्ती टळते. चौथा अध्याय पठण केल्याने आपल्याला शिवपूजनाचे उत्तम फळ हे मिळते. पाचवा अध्याय पठण केल्याने आपल्यावर येणारी संकटे ही भगवान महादेवांच्या कृपेने टळतात आणि आपल्याला गतवैभव हे पुन्हा प्राप्त होते. सहाव्या अध्यायाचे पठण केले तर स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल आणि हा अध्याय पठण करणाऱ्या सर्व स्त्रियांचे परमकल्याण होते. सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येते. आठव्या अध्यायाचे पठण केल्याने संकटे शारीरिक व्याधींपासून आपल्याला सुटका मिळते. आठवा अध्याय पठण केल्याने शिवशंकरांवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आपला बसतो. नववा अध्याय पठण केल्याने पूर्वजन्माची स्मृती होऊन आपल्या या जन्माचा उद्धार होतो. 10वा अध्याय पठण केल्याने उमामहेश्वराच्या कृपाशीर्वादाने सौभाग्यप्राप्ती आपल्याला होते आणि आपल्या प्रिय व्यक्तीची भेटी होते आणि जीवनाला एक नवी दिशा मिळते. 11व्या अध्यायाचे पठण केल्याने अपमृत्यू हा आपल्या टळतो, आपल्या हितशत्रूंचे बळ कमी होते, प्रतिष्ठा मानसन्मान हा आपला वाढतो आणि शिवलोकाची आपल्याला प्राप्ती होते. 12व्या अध्यायाचे पठण केल्याने आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते, आपल्या कुटुंबावरील भूत पिशाचाची बाधाही नष्ट होते. 13वा अध्याय पठण केल्याने अध्यात्माची गोडी आपल्याला लागते, अडकलेली सर्व कामे मार्गी लागतात, अध्यात्म ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि विवाहयोग्य मुलामुलींनी हा अध्याय जर वाचला तर यामुळे त्यांचे विवाह हे जमून येतात. 14वा अध्याय पठण केल्याने विद्याप्राप्तही आपल्याला होते, शिवदर्शन होते आणि शिवकृपाही होते. या अध्यायाच्या पठणाने गुरुकृपाही आपल्याला लाभते आणि विद्येची प्राप्तीसुद्धा होते. शिवलीलामृत या ग्रंथाचा 15वा अध्याय हा या कथेचा सार आहे. या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होते आणि आपण केलेले पारायण हे सुफळ आणि संपूर्ण होते.
तर अशा पद्धतीने शिवलीलामृत या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे. प्रत्येक अध्याय पठण केल्याने आपल्याला असे अनेक फायदे होत असतात आणि म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी तरी एकदिवसीय शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही अवश्य करा. आणि या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.